श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव रानडे चरित्र प्रकरण 19 भक्तीचा डांगोरा. एक विजय यात्रा. गुरुदेवांची अलाहाबादची वारी म्हणजे एक विजय यात्राच होय. नोकरीच्या निमित्ताने जरी ते अलाहाबादला गेले असले तरी नोकरीच्या वेळी व सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी तेथे भक्तीचा प्रसार करण्याचेच काम केले. पूर्वीच्या महाराष्ट्र संतांनी उत्तरेची वारी केली होती. नामदेवांनी पंजाबचा दौरा करून भगवत धर्माची पताका तेथे रोवली होती. त्याचप्रमाणे गुरुदेवांनी अलाहाबादला जाऊन आपल्या सद्गुरूंच्या भक्तीची पताका तेथे रोवली. गुरुपदाची बेल पण अलाहाबादच्या वारीतच फुलली. उत्तर व दक्षिण यांच्या भक्तीच्या सेतूने संबंध जोडला. आपल्या सद्गुरूंचा महिमा उत्तर भारतातील लोकांना पटवून दिला. त्यांना अलाहाबादच्या वारीमुळे प्रपंच व परमार्थात दोन्हीकडे विजय प्राप्त झाला. आपल्या वास्तव्याने नेमाने अनेक जागा त्यांनी पुनीत केल्या. अलाहाबादच्या नोकरीतूनच त्यांच्या ज्ञानाची प्रभा सर्वत्र झळकली. सुशिक्षित लोकांच्या मनावर भक्तीचा ठसा ह्या विजय यात्रेमुळेच उमटला. या विजय यात्रेतच परमार्थिक प्रसारांची ग्रंथमाला त्यांच्याकडून प्रकाशित झाली. या विजय यात्रेचा इतिहास अमृताक्षरांनीच नोंदवावा लागेल एवढ्या तोलामोलाचा आहे. तखत तरेका. 1950चा गुरुदेवांचा अलाहाबादचा मुक्काम गुरुदेवांच्या परमार्थाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. महाराजांच्या त्या सालच्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी लेखकाला स्वप्नदृष्टांत झाला. एका तळघरात महाराज स्वतः एकटेच बसले आहेत. त्यांचे मन व त्यांच्या भावना शब्दाभोवती केंद्रित झाल्या आहेत. त्यांचा अंगरक्षक पुंडप्पा दारात रखवालदार म्हणून बसला आहे. या दृष्टांताचा अर्थ प्रस्तुत लेखकास कळला नाही. 2-1 तासात अलाहाबाद कॅन्टीनमधील दोघे गृहस्थ त्यांना गुरुदेवांना भेटायला म्हणून आले. त्यांनी पुढील दोहा आणला होता. घर का भया तो क्या भया, तखत तरे का होय, तखत तरे का सूरमा, सब दसनेही सोय. या दोह्याच्या अर्थाबद्दल चर्चा करताना आपल्या दृष्टांताचे काव्यमय साहित्यात वर्णन असल्याची या लेखकाला खात्री पटली. देवाशी तादात्म्य होण्यास कीर्तन, गायन व ध्यान या साखळीची तिसरी एक कडी आहे याची खात्री पटली. आपल्या या दृष्टांतावरून व दोह्याच्या आधारावरून अध्यात्मसाधनातील एक सिद्धांत त्यांनी मांडला. ते म्हणतात, आमचे प्रेम देवाशी निगडीत झाल्याखेरीज कीर्तन, गायन व ध्यान या तिन्ही साधनाने अनन्य ध्यास लागल्याखेरीज आत्मिक अनुभवाच्या शिखरावर आम्ही पोचू शकणार नाही. महाराजांचे दृष्टांतात दर्शन व त्यायोगे त्यांच्या विचारातून निघालेला सिद्धांत या दृष्टीने ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. नुसत्या नियमाने काय होणार, भाव पाहिजे असे जे ते म्हणत होते ते आपल्या अनुभवावरूनच म्हणत असावेत असे वाटते. वस्तुप्रणित जीवन. बाजारात ते गेले म्हणजे मंडई व कापड बाजाराकडे जाऊन येत. डझनावारी संत्री खरेदी करत व कापड पसंत पडल्यास तागाच्या तागा खरेदी करत. एखाद्या वेळेस इतरांना पसंत न पडलेली वस्तू त्यांना पसंत पडे. प्रत्येक वस्तूवर दृष्टी ठेवूनच मग ते स्वीकारित. कोणतीही वस्तू विकत घेतल्यावर ती वस्तू ते महाराजांच्या फोटोपुढे ठेवून कापूर लावून ती वापरत. जे काही मिळते ते महाराजांच्या कृपेमुळे असा त्यांचा दृढभाव असल्याने त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेतून ते तसे करीत. तुझेच आहे, माझे काही नाही हा भाव अंतःकरणात सतत व्हावयास पाहिजे असे ते म्हणत. आजाराचा चमत्कार. इसवी सन 1951 गुरुदेव अलाहाबादेस गेले नाहीत. तेव्हा ते तापाने आजारी होते. इसवी सन 1951-52 काळ म्हणजे गुरुदेवांच्या शिष्यांना वाटणारा चिंतेचा काळ होय. 1951 साली गुरुदेवांना ताप व खोकला सुरू झाला. डॉक्टर तात्यासाहेब करमरकर त्यावेळी निंबाळलाच होते. गुरुदेवांचा आजार किरकोळ स्वरूपाचा नसल्याची त्यांना शंका आली. डॉक्टरी तपासासाठी म्हणून गुरुदेवांची थुंकी मुंबईस आपले चिरंजीव डॉक्टर रामभाऊ करमरकरांकडे त्यांनी पाठवली. 7-8 दिवसात मुंबईहून डॉक्टरांचा रिपोर्ट आला. तो निराशादायक होता. क्षयाचे जंतू त्यात निघाल्याचा तो रिपोर्ट होता. तो पाहिल्यावर सर्व लोकांची मने सुन्न झाली. या भीषण आजाराची कल्पना येऊन सगळे खिन्न झाले. रिपोर्ट आला खरा, पण गुरुदेवांना तो सांगायचा कुणी हा प्रश्न पडला. नेहमीप्रमाणे दुपारच्या सिटिंगची घंटा झाली. सर्व मंडळी जमली. सगळ्यांचे ते खिन्न झालेले चेहरे पाहून आज असे का, कोणी काही बोलत का नाही असे म्हणून गुरुदेवांनीच त्या सभेला वाचा फोडली. मुंबईहून रिपोर्ट आला आहे असे म्हणून डॉक्टर तात्यासाहेबांनी तो रिपोर्ट त्यांच्यापुढे केला. आपल्या नेहमीच्याच पद्धतीप्रमाणे वाचा वाचा असे गुरुदेवांनी सांगितले. तो वाचून झाल्यावर त्यांना काय कळते, आज पुन्हा तपासून पहा असे ते म्हणता त्यांची थुंकी तपासण्यास सोलापुरास पाठवण्यात आली. आश्चर्याची गोष्ट, त्याच्यात काही दोष नाही असा रिपोर्ट आला. माझ्या शरीरात कुठे काय झाले आहे तेवढे सांगा, मग माझे मी पाहतो असे ते म्हणाले. शिष्यावर कृपेचा वर्षाव. 1949 सालच्या अलाहाबादच्या मुक्कामात गुरुदेवांनी आपल्या एका वृद्ध शिष्यावर कृपेचा वर्षाव केला. सद्गुरूंची कृपा झाल्यास देव हाती येतो
देव गुरुपाशी आहे ते गुरुदेवांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. नामस्मरण कितीही केले तरी सद्गुरू कृपेखेरीज आत्मानुभव येत नाही असे ते सांगत. नामस्मरण कितीही केले तरी सद्गुरू कृपेखेरीज आत्मानुभव येत नाही असे ते सांगत. त्याचा प्रत्यक्ष पुरावा 1949च्या मुक्कामामध्ये पाहावयास मिळाला. आता येथे मी पूर्वी हे पुस्तक वाचलं होतं तेव्हा मला शंका आली होती की असं कसं नामस्मरणाबद्दल ते म्हणतायत. तर त्याचा अर्थ मला नंतर कळला की नामस्मरण कितीही केले तरी सद्गुरूखेरीज आत्मानुभव येत नाही याचा अर्थ असा आहे की नामस्मरणातच सद्गुरूची कृपा भरलेली असते. सद्गुरू कृपेनेच आपल्या मुखामध्ये नामस्मरण येत असतं आणि नाम हेच आत्मा असल्यामुळे नामस्मरण म्हणजेच आत्म्याचा अनुभव असा आहे. असोत, त्याचा प्रत्यक्ष पुरावा 1949च्या मुक्कामात पाहावयास मिळाला. अण्णाराव देशपांडे नावाचे गुरुदेवांचे एक वयोवृद्ध शिष्य होते. निंबाळ येथील ध्यानमंदिर त्यांनीच बांधले. उतार वयात त्यांनी नाम घेतले होते. नाम घेऊन 3-4 वर्षे जवळजवळ ते निंबाळलाच राहत असत व नामस्मरण करीत होते. तरी प्रचिती नव्हती. त्याची त्यांना तळमळ लागली होती. 1949मध्ये गुरुदेव निंबाळहून अलाहाबादला निघाले. निंबाळलाच मुक्काम करून राहिलेल्या अण्णारावांचा धीर सुटला. मीही आपल्याबरोबर येणार असे आपण होऊन ते गुरुदेवांना म्हणाले. आपले वय झालेले, तिकडची थंडी आपणास सोसणार नाही, मी परत येईपर्यंत निंबाळलाच राहा असे गुरुदेव म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत मी आपल्याबरोबर येणारच, प्रचिती आल्याखेरीज इकडे परत यायचे नाही अशा माझ्या मनाचा निश्चय झाला आहे असे त्यांनी आपले अंतःकरण उघडे करून गुरुदेवांना सांगितले. गुरुदेवांना काहीच बोलता येईना. गुरुदेवांबरोबर अण्णारावही अलाहाबादला गेले. एके दिवशी मी सांगेन तसे करण्याची तयारी आहे का असे गुरुदेवांनी त्यांना विचारले. त्यांच्याकडून होकारार्थी उत्तर आल्यावर माडीवर माझ्या नेमाच्या खोलीच्या पूर्वेकडील भिंतीत पूर्व अभिमुख असा एक मोठा उघडा कोनाडा आहे. सूर्योदयाबरोबर सूर्याकडे तोंड करून त्या कोनाड्यात 3 तास नेमास बसले पाहिजे असे गुरुदेवांनी सांगितले. गुरुदेवांची आज्ञा त्यांनी अक्षरशः पाळली. थोडे दिवस गेल्यावर अण्णाराव काहीतरी डोळ्यापुढे असे विचारून त्यांच्या अनुभवाबद्दल गुरुदेवांनी चौकशी केली. काही नाही असे म्हणत ते गहिवरले. बरे, पाहू, असेच चालू दे असे सांगून त्यांचे समाधान केले. पण थोड्याच दिवसात अण्णारावांच्या पारमार्थिक जीवनामध्ये सूर्योदय झाला. त्यांना प्रचिती आली. गुरुदेवांना सांगावे तर नेमाची वेळ संपली नव्हती. त्या आनंदाच्या तंद्रीत ते तसेच बसले. इतक्यात त्यांना गुरुदेवांकडून बोलावणे आले. तेथे आल्यावर त्यांनी गुरुदेवांचे पाय घट्ट धरले. डोळ्यातूनच कृतज्ञतेचे अश्रू येत होते. सांगा, काय काय झाले ते सर्व सांगा असे सांगून त्यांच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. अण्णारावांच्या प्रचितीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. 1951मध्ये अण्णाराव निवर्तले. ही बातमी कळल्यावर त्यांनी अलाहाबादला केलेला नेम अत्यंत उच्च दर्जाचा होता, त्यामुळे त्यांची वारंवार आठवण होत असते असे उद्गार गुरुदेवांनी काढले. म्हणूनच ते वाक्य पुन्हा एकदा वाचतो. नामस्मरण कितीही केले तरी सद्गुरू कृपेखेरीज आत्मानुभव येत नाही असे ते सांगत. म्हणजेच नामस्मरण केल्यावर सद्गुरू कृपा होते आणि सद्गुरू कृपेनेच नाममुखात येते आणि नाम म्हणजेच आत्मा, म्हणून नामाचा अनुभव तोच आत्म्याचा अनुभव, म्हणून अखंड नामस्मरण करणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. श्रीराम. 1955चा अलाहाबादचा दौरा. ही 2-3 शेवटची वाक्य माझ्या अनुभवाची आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितली आणि महाराजांनी सांगितलेली आहेत म्हणूनही ती सांगितली. असोत, श्रीराम. 1955चा अलाहाबादचा दौरा. 1955चा प्रवासही अत्यंत महत्त्वाचा होय. निंबर्गीची यात्रा करून आल्यावर दिनांक 22/3/55 रोजी गुरुदेव अलाहाबादला निघाले. नेहमीच्या प्रवासापेक्षा हा प्रवास वेगळ्या मार्गाने होत होता. या खेपेस नागपूरहून जाणाऱ्या कलकत्ता मिलने ते जाणार होते. त्यांना अंमळनेरला जायचे होते. या खेपेस गुरुदेव मुंबईत कब्बूरावांकडे उतरले. तेथे बऱ्याच लोकांनी नाम घेतले. गुरुदेवांच्या नामाचा जणू वर्षावत झाला. नामाचा बाजारच त्यांनी मांडला होता. तारीख 24/3/1955 सकाळच्या 10 वाजण्याच्या सुमारास ते अंमळनेरला पोहोचले. श्री सावळाराम महाराज 200 वर्षापूर्वी होऊन गेले. 1916मध्ये गुरुदेव अंमळनेरला गेले होते. तेव्हा चैत्रशुद्ध प्रतिपदेस त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुदेवांनी तेथे आरती केली होती. या खेपेसही ते चैत्रशुद्ध प्रतिपदेस अंमळनेरला होते. त्याच दिवशी श्री सावळाराम महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ गुरुदेवांच्या हस्ते झाला. ते तसेच श्री सावळाराम यांच्या समाधीस जाऊन आरती करून आले. अलाहाबादला 2 महिने मुक्काम होता. ह्या मुक्कामात गीतेच्या ग्रंथाचे व कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग या पुस्तकांचे काम झाले. या पुस्तकांच्या पदांसाठी बेळगावचे याळगी व विजापूरहून हणमंतराव कन्नूर या मास्तर यांना बोलावून घेतले होते. याच मुक्कामात फ्रान्सचे प्रोफेसर द मार्केट सपत्नीक डिसेंबर 54मध्ये निंबाळला आले होते. ते अलाहाबादला आले होते. अलाहाबादला 2 महिने मुक्काम करून तारीख 20/5/1955 अलाहाबादहून गुरुदेव पुणे मार्गे निंबाळास आले. सांगलीचा प्रवास. गुरुदेवांचा व सांगलीच्या राजेसाहेबांचा कॉलेजच्या वेळेपासूनचा चांगला परिचय. तेव्हापासून गुरुदेवांविषयी राजेसाहेब आदर बाळगून होते.
गुरुदेवांच्या पारमार्थिक योग्यतेचीही त्यांना कल्पना होती. सांगलीचे राजेसाहेब BS पंजाबच्या संप्रदायातील होते. BS पंजाब यांच्या संप्रदायातील होते. तरी गुरुदेवांच्या मार्गदर्शनाची त्यांना अपेक्षा होती. म्हणून ते निंबाळला येऊन गुरुदेवांच्या सानिध्यात काही दिवस मुक्काम करून राहत. त्यांच्या पवित्र संगतीचा आपणास लाभ मिळावा, त्यांच्या सहवासात साधन करण्यास मिळावे या हेतूने गुरुदेवांनी सांगलीस येऊन राहावे अशी त्यांनी गुरुदेवांना विनंती केली. होय नाही करता करता सांगलीस जाण्याचे निश्चित झाले. महाराजांच्या भक्तीचा डांगोरा पिटण्याकरता हरिनामाचा झेंडा घेऊन विठूचा गजर करीत भक्तीचा प्रसार करण्यास गुरुदेवांना महाराजांची आज्ञा झाली. निंबाळची सीमा उल्लंघून शब्दज्ञानाच्या मदतीने आत्मज्ञानाचा प्रसार करण्याचा निश्चय करून ते सांगलीस निघाले. सांगलीस जाताना अथणीस श्री बाबासाहेबांकडे एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारी सांगलीस प्रस्थान केले. गुरुदेव सांगलीस पोचताच त्यांना कळले की काकासाहेब तुळपुळे तापाने आजारी आहेत. त्यांना काय वाटले कुणाला ठाऊक. ताबडतोब ते श्री काकासाहेबांच्या घरी आले. आणि काय गणपतराव, आम्ही येथे आणि तुम्हीच आजारी? ते काही नाही, उद्या तुम्ही माळबंगल्यावर आले पाहिजे, तेथे सर्व व्यवस्था होईल. ते काही नाही, पुन्हा एकदा वाचतो, जरा गडबड आहे. गुरुदेव सांगलीस पोचताच त्यांना कळले की श्री काकासाहेब तुळपुळे तापाने आजारी आहेत. त्यांना काय वाटले कोणाला ठाऊक. ताबडतोब ते श्री काकासाहेबांच्या घरी आले आणि म्हणाले, काय गणपतराव, आम्ही येथे आणि तुम्हीच आजारी? ते काही नाही, उद्या तुम्ही माळबंगल्यावर आले पाहिजे, तेथे सर्व व्यवस्था होईल. असे म्हणून कापूर लावला, आरती केली आणि गुरुदेव परत बंगल्यावर गेले. त्याच दिवशी रात्री श्री काकासाहेबांच्या अंगातील ताप उतरला. दुसऱ्या दिवशी त्यांना हुशारी आली. गुरुदेवांच्या आदेशाप्रमाणे ते माळबंगल्यावर गेले. नंतर त्यांच्या डॉक्टरांकडून कळले की तो प्लेगचा ताप होता. गुरुदेवांचा सांगलीचा मुक्काम बरेच दिवस लांबला. दिवसेंदिवस साधकांची गर्दी वाढू लागली. सर्वांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था बंगल्यावरच असे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील सुशिक्षित लोक गुरुदेवांचा अनुग्रह घेण्यासाठी येत. बऱ्याच लोकांना गुरुदेवांनी नाम दिले. सांगलीच्या मुक्कामामध्ये एके दिवशी राजेसाहेबांनी गुरुदेवांना एक मोहरबंद पत्र पाठवले. आपल्या मनाच्या मुळाशी तळ धरून बसलेल्या एका महत्त्वाच्या पारमार्थिक विचाराचा उल्लेख त्यात होता. आपल्या अंतःकरणातून स्फुरण पावलेले अत्यंत उदात्त, अत्यंत भव्य व अत्यंत वैभवशाली असे कार्य व्हावे, त्याचे संयोजक आपण आम्ही सर्व आपल्या हातातील हत्यारे आहोत. गुरुदेवांच्या अध्यात्म योग्यतेला साजेल अशी मोठी जबाबदारी गुरुदेवांवर टाकली. अध्यात्म कार्याचे संयोजक असे म्हणून गुरुदेवांवरील आपली श्रद्धा त्यांनी व्यक्त केली. राजेसाहेबांच्या पत्रास गुरुदेवांचा प्रतिसाद मिळाला. दोघांचे विचार गुरुदेवांच्या त्याच मुक्कामात साकार झाले. अध्यात्म विद्या मंदिरची स्थापना झाली. त्या संस्थेच्या माध्यमाद्वारे आत्मज्ञानाचा प्रसार करण्याचे ठरले. बेळगावचे गंगाधरराव देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. व्याख्यान व ग्रंथप्रकाशन करून आत्मज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याचे त्या संस्थेचे ध्येय ठरले. इसवी सन 1940 पासून सतत 13-14 वर्षे परिश्रम करून तयार केलेल्या हिंदी भाषेतील परमार्थ सोपान या त्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन याच संस्थेमार्फत 1954 मध्ये झाले. या पुस्तकाच्या व इतर ग्रंथांच्या योजनेबद्दल गुरुदेवांनी सांगलीच्या राजेसाहेबांना दिलेले पत्र फार महत्त्वाचे आहे. ते खाली देत आहे. पत्र: अलाहाबादला नवीन घर बांधण्यास सुरुवात केल्यापासून माझे लक्ष हिंदी संत वाङ्मयाकडे वेधले आहे. अनेक भक्तांचे मुखातून हिंदी पदे व दोहे ऐकण्यास मिळू लागले. हे संकलन कार्य 1946 पासून चालू होते. पाथवे टू गॉड हे सिरीजचे नाव आहे. या सिरीजमध्ये सध्या 5 पुस्तके निघू शकतील इतकी माहिती जुळलेली तयार आहे. हे हिंदी संत वाङ्मयातील पुस्तक अध्यात्म मंदिरातर्फे निघत आहे. या पुस्तकानंतर कर्नाटक संत वाङ्मयाचा नंबर लागतो, कारण कन्नड वाङ्मयातील संतांची पदे आज देखील 14-15 वर्षे म्हणजे हिंदीपेक्षाही अगोदर जमवण्याचे कार्य सुरू झाले होते. व पाथवे ऑफ गॉड इन कन्नड लिटरेचरचा उपक्रम देखील धारवाड व बेळगाव येथे व्याख्याने देऊन व त्यांचे पॅम्पलेट्स छापून झाला आहे. त्यानंतर कलकत्ता येथे दिलेली वेदांतावरील व्याख्याने ती कलकत्ता युनिव्हर्सिटी कराराप्रमाणे छापित आहे. त्याचप्रमाणे गीतेवरील व्याख्याने नागपूर युनिव्हर्सिटी नागपुरास छापील. यानंतर ईशकृपा असेल तर या सर्व सामग्रीचा उपयोग करून पाथवे टू गॉड इन वर्ल्ड्स फिलॉसॉफी अँड रिलिजन या नावाचे 5वे पुस्तक होईल. पत्राची तारीख 21/4/1953. गुरुदेवांनी वरील पत्रामध्ये दिलेल्या योजनेप्रमाणे आज 4 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. शेवटचा ग्रंथ झाला नाही. व्याख्यानाची तयारी: कोणत्याही विषयावर कोठेही व्याख्यान द्यायचे असल्यास पूर्वतयारी विना ते कधीच व्याख्यान देत नसत. या तयारीत देखील गुरुदेवांचे वैशिष्ट्य ठळकपणे दिसून येत होते.
ठळकपणे दिसून येत होते. त्यांच्या व्याख्यानाची तयारी म्हणजे त्यावरून तयार करण्याजोगा ग्रंथ लेखनाचीच ती असायची. ज्या विषयावर आपणास बोलायचे अगर लिहायचे असेल त्यावेळी मूळ ग्रंथाचा अभ्यास हा त्यांच्या तयारीचा पाया होय. ॲनालिटिकल अँड सिंथेटिकल अशा 2 पद्धती त्यांच्या अभ्यासाच्या होत्या. मिस्टिसिझम इन महाराष्ट्र हा ग्रंथ विभजनात्मक ॲनालिटिकल पद्धतीने लिहिला गेला आहे. इतर आपले ग्रंथ संयोजनात्मक सिंथेटिक पद्धतीने लिहिले गेले आहेत असे गुरुदेव सांगत होते. त्यांनी ही जी पद्धत अवलंबिली त्याची उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे हिंदी व कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग हे 2 ग्रंथ होत. पुण्यातील परमार्थ प्रसार. गुरुदेव भक्तिप्रसारासाठी सांगलीस गेल्याचे व आपल्या प्रचार कार्यास एक संस्था अध्यात्म विद्या मंदिर स्थापन केल्याची बातमी सगळीकडे पसरली. कितीही आग्रह केला तरी निंबाळ सोडून लोक बाहेर जाण्यास तयार नसलेले गुरुदेव आत्मज्ञानाच्या प्रचाराचे आपले ध्येय साधण्यास सांगलीला गेल्याचे सगळीकडे समजले. ही बातमी कळताच महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यातून त्यांना आमंत्रणे येऊ लागली. त्या आमंत्रणाचा फायदा त्यांनी परमार्थ प्रचारासाठी उचलला. पुण्याच्या कौशिक व्याख्यानमालेच्या संयोजकांनी आपल्या व्याख्यानासाठी गुरुदेवांना पाचारण केले. त्यांनी तेथे घेतलेला विषय होता ज्ञानेश्वर व हिंदी संत कवी. तारीख 6 एप्रिल 1947ला त्यांचे पहिले व्याख्यान झाले. त्यात त्यांनी ज्ञानेश्वर व कबीर यांची तुलना करून अध्यात्माच्या भूमिकेवर त्या दोघांचे अनुभव कसे एक होते हे दाखवून दिले. तारीख 7 एप्रिल 1947 रोजी झालेल्या आपल्या दुसऱ्या व्याख्यानात परमार्थ प्रवृत्तीपासून आत्मानुभवापर्यंत निरनिराळ्या थरातले सर्व साक्षात्कारी संतांचे अनुभव एकच कसे आहेत हे हिंदी व मराठी विशेष करून ज्ञानेश्वरांच्या लिखाणातील उदाहरणे देऊन त्यांनी दाखवून दिले. पुण्याच्या मुक्कामात बऱ्याच लोकांनी नामही घेतले. गुजरात येथील भक्तिप्रचार. गुरुदेवांचे नाव व लौकिक महाराष्ट्राच्या सीमापार गेला. अहमदाबादचे प्राध्यापक RB आठवले व गुरुदेवांचे माजी विद्यार्थी रसिकलाल पारिख गुरुदेवांची कीर्ती ऐकून त्यांच्याद्वारी आले. वेदांतातील बऱ्याच कूट व कठीण प्रश्नांवर गुरुदेव व आठवले यांची 2-3 तास चर्चा चालली होती. प्राध्यापकांनी पूर्वपक्ष मांडायचा व गुरुदेवांनी त्याला उत्तर द्यायचे. जणू शंकराचार्य व मंडन मिश्रांचा वाद चालावा तसे चालले होते. प्राध्यापकांचे पूर्ण समाधान झाले. गुरुदेवांच्या असाधारण बुद्धिशक्तीने व अलौकिक स्मरणशक्तीने चकित झालेले आठवले त्यांनी शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रसन्नम म्हणून गुरुदेवांना शरण जाऊन त्यांचा अनुग्रह घेतला. आत्मज्ञानाने भूषित झालेल्या गुरुदेवांच्या ज्ञानाचा लाभ गुजरातच्या लोकांना मिळावा म्हणून गुजरात विद्यासभेचे डायरेक्टर रसिकलाल पारेख यांनी आपल्या संस्थेमध्ये व्याख्यान देण्याबद्दल गुरुदेवांना आमंत्रण दिले. तेथे 2 व्याख्याने देण्याचे ठरले. पहिल्या व्याख्यानाचा विषय होता मानवता एक कशी होईल. दुसऱ्याचा विषय होता नूतन भारतापुढील अध्यात्मकार्य. राजकीय व सामाजिक असा हा विषय वाटत असला तरी गुरुदेवांनी त्याला अध्यात्माचे स्वरूप देऊन साक्षात्काराच्या पायावरच विश्वात एकता येणे कसे शक्य आहे असे सांगितले. त्याला अध्यात्माचे स्वरूप देऊन साक्षात्काराच्या पायावरच विश्वात एकता येणे शक्य आहे असे सांगितले. वन गॉड वन वर्ल्ड, वन गॉड वन वर्ल्ड, एक देव एक विश्व हा आपला सिद्धांत त्यांनी मांडला. जगातील निरनिराळ्या धर्मांतील महापुरुषांचे आध्यात्मिक अनुभव एकच असल्याने ते या जगास दाखवून देण्याचे कार्य आज भारतापुढील मुख्य कार्य आहे असे त्यांनी सांगितले. गुजरातच्या प्रवासात त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. अशा रीतीने महाराष्ट्र व गुजरातीत साक्षात्कार शास्त्राचे खरं स्वरूप, आत्मज्ञानाचे महत्त्व, त्यामुळे विश्वाचे ऐक्य कसे साधणे शक्य आहे इत्यादी महत्त्वाच्या तत्वांचा त्यांनी आपल्या व्याख्यानाने प्रचार केला. कर्नाटकमधील भक्तिकार्य. गुरुदेवांचा कीर्तिध्वज महाराष्ट्रात व गुजरातीत फडकला. त्यांचा कीर्तिसुगंध मंदमंदपणे वाहत कर्नाटकामधील जनतेपर्यंत पोहोचू लागला. ज्याप्रमाणे मराठी संत वाङ्मयाच्या आधारे मिस्टिसिझम इन महाराष्ट्र हा ग्रंथ लिहिला, त्याचप्रमाणे कन्नड संत वाङ्मयाच्या आधारे कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग या शीर्षकाखाली एक ग्रंथ लिहिण्याचा गुरुदेवांनी संकल्प केला होता. प्रथम त्यांनी आपले परमगुरू श्री निंबर्गी महाराजांच्या वचनाचे संकलन करून 1944 साली त्याचे एक पुस्तक प्रसिद्ध केले व तेव्हापासून कन्नड साहित्यातील संतांची पदे संग्रहित करण्याचे कार्य चालू होते. महाराजांच्या वेळेपासून इंचगिरी संप्रदायात म्हटली जाणारी पदे महाराजांच्या कानावरून गेलेली आहेत, म्हणजे ती महत्त्वाची, पवित्र व आध्यात्मिक असणारच या महाराजांबद्दल सश्रद्ध भावनेने एकत्र केलेली होती. त्यांच्या या योजनेला इसवी सन 1950-51 मध्ये चालना मिळाली. गुरुदेवांच्या कीर्तिपरिमळाने आकृष्ट होऊन गुरुदेवांसारख्या प्रकांड पंडितालाही आपणही व्याख्यानासाठी पाचारण करावे असे कर्नाटक विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू श्री R.A. जहागीरदार व धारवाडचे आमदार व सभापती असलेले श्री रामराव हुक्केरीकर यांना वाटले व आपल्या विश्वविद्यालयामार्फत कन्नड संत वाङ्मयावर व्याख्याने देण्यास गुरुदेवांना आमंत्रण दिले. कन्नड संत वाङ्मयावरील ग्रंथ साकार होण्याची चिन्हे दिसू लागली. विश्वविद्यालयामार्फत व्याख्याने देण्याचे ठरले.
बेळगाव व धारवाड दोन्हीकडे व्याख्याने देण्याचा विचार ठरला. आपला अनुभव, आपले सिद्धांत, आपले स्वतःचे विचार असे आपले म्हणून सरळ मार्गाने स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितल्याचे क्वचितच आढळते. कन्नड साहित्य मार्ग या ग्रंथात अशी उदाहरणे 2-4 ठिकाणी आढळतात. कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग या ग्रंथात तशी उदाहरणे 2-4 ठिकाणी आढळतात. आपणास जे काही सांगायचे असेल ते दुसऱ्याच्या मार्फत सांगायची त्यांची पद्धत होती. पदे, दोहे, अगर गद्य लिखाणाची निवड करताना आपल्या अनुभवाच्या निकषग्राव्यावर त्यातील विचार घासून ते पाहत असत. त्यातील सत्यता आपणास पटल्यास त्याची निवड ते करीत. हिंदी व कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग हे ग्रंथ जणू त्यांचे आत्मचरित्रच. रामभाऊ, आपण आत्मचरित्र का लिहित नाही, असे 1954 अलाहाबादच्या वास्तव्यात त्यांचे जिवलग मित्र प्रोफेसर देवीप्रसाद शुक्ला यांनी विचारले असता, हिंदी साहित्यातील साक्षात्कार मार्ग या ग्रंथात लेखकाची जन्मतारीख घातली तर होत नाही का, असा उलट सवाल करून आपणास जे सांगायचे ते त्यांनी सांगितले. 1952 दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातील त्यांचे व्याख्यान झाल्यावर एका पाश्चात्य बाईने, मिस्टर रानडे, यू टॉक अबाउट द स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स ऑफ अदर्स, आय वॉन्ट टू नो युअर एक्सपिरियन्सेस, असे त्यांना विचारले. यू कॅन रीड बिटवीन द लाईन्स, असे त्या बाईला सांगून ते मोकळे झाले. असेच एकदा अलाहाबादला असताना न्यायमूर्ती माथुर यांच्याकडे आले होते. त्यावेळी हिंदी पदांचा अभ्यास चालला होता. गुरुदेवांच्या अध्यात्म प्रगतीबद्दल न्यायमूर्तींनी विचारले, रानडे यांना आपल्याबद्दल जे काही बोलायचे असते ते दुसऱ्याच्या मार्फत बोलतात, एवढे शुक्लाजींनी उत्तर दिले. आपल्या या पद्धतीबद्दल ते लिहितात, तर्कबद्ध रीतीने मांडण्यात आलेल्या या ग्रंथातील विचारांचा क्रमवार मागोवा कोण घेतील, त्यांना प्रस्तुत लेखकांनी मांडलेल्या रचनात्मक विचारांची मूलतत्वे कळून येतील. कर्नाटकातील व्याख्याने. कर्नाटक विश्वविद्यालयाने आयोजित केलेली गुरुदेवांची व्याख्याने एकाच वेळी झाली नाहीत, ती टप्प्याटप्प्याने झाली. त्यांचे पहिले व्याख्यान धारवाडला, दुसरे बेळगावला, तिसरे विजापूरला आणि चौथे व्याख्यान धारवाडला झाले. त्यांच्या पहिल्या व्याख्यानास कर्नाटक विश्वविद्यालयाचे त्यावेळेचे उपकुलपती R.A. जहागीरदार हे अध्यक्ष होते. ते व्याख्यान तारीख 26/7/1950 रोजी झाले. गुरुदेवांची व्याख्यानाची पद्धत देखील नमुनेदार होती. ज्या पदावरून आपणास बोलायचे असेल ते पद आधी कोणाकडून तरी म्हणवून घेत व नंतर त्याच्या आधारे आपले भाषण ते करीत. श्री बाबासाहेब संगोराम, श्री गुरुदेव देशपांडे व त्यांचे बंधू चिदंबरराव हे ती पदे म्हणणाऱ्यांपैकी एक होत. विजापूरच्या व्याख्यानाच्या वेळी त्यांनी श्री निंबर्गी महाराजांचे नातू श्री भाऊराव, सोलापूरचे डॉक्टर पारिपत्यदार व श्री गुरुराव देशपांडे यांच्याकडून म्हणवली होती. केव्हाही गुरुदेवांची समन्वय दृष्टी होती. जगातील सर्व धर्मांचा समन्वय घडवून आणण्याकडे त्यांचे लक्ष होते. तत्त्वज्ञानामध्ये विविधता असली तरी धर्म एकच आहे, असा त्याचा सिद्धांत होता. ईश्वरभक्ती करून साक्षात्कार करून घेण्यास ज्या धर्मात आवर्जून सांगितले असेल असे सर्व धर्म एकच आहेत, असा सिद्धांत त्यांनी मांडला. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना 1908 साली आपल्याला शेषाचा अनुभव कायम झाला होता, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या एका प्रसंगी आपल्या जवळ असणाऱ्या एका मित्राशी बोलताना, पुढे मागे माझी समाधी मांडण्यात आली तर त्याच्यावर शेषाचा आकार कोरून ठेवावा, म्हणजे या व्यक्तीचा अनुभव काय होता हे इतरांना कळून येईल, असे ते म्हणाले. ही गोष्ट 1920 मधली आहे, परंतु आपल्या अनुभवास आलेल्या शेषाचे वर्णन मात्र त्यांनी केले नाही. धारवाडच्या मुक्कामात हुबळी, धारवाड व बंगलोरच्या बऱ्याच लोकांनी नाम घेतले. धारवाडला असले तरी गुरुदेवांच्या रोजच्या कार्यक्रमात मुळीच खंड पडला नाही. गुरुदेवांचे दुसरे व्याख्यान बेळगावला ठरले. तारीख 25/11/1951 रोजी लिंगराज कॉलेजच्या सभागृहात त्यावेळेचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, गुरुदेवांचे सहअध्यायी बाळासाहेब खेर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. बेळगावला रघुनाथराव रानडे यांच्याकडे मुक्काम होता. त्यांच्या घरीच गुरुदेवांचे फोटो घेण्यात आले. 25 तारखेचे व्याख्यान झाल्यावर दुसऱ्या दिवशी कबीराचा साक्षात्कार या विषयावर राणी पार्वती देवी कॉलेजात त्यांचे व्याख्यान झाले. बेळगावच्या मुक्कामात बऱ्याच लोकांनी नाम घेतले. परत येताना संकेश्वर, शेडबाळ, अथणीवरून आले. अथणीस एक दिवस मुक्काम करून गुंडेवाडीस जाऊन काडसिद्धांचे स्थान पाहून आले. बेळगावचे व्याख्यान झाल्यावर 1955 पर्यंत काही कारणामुळे कुठली व्याख्याने होऊ शकली नाहीत. तिसऱ्या टप्प्यातला 3 व्याख्याने एकाच मुक्कामात देण्याचे गुरुदेवांनी ठरवले. तारीख 23, 24, 25 फेब्रुवारी रोजी 3 दिवस त्यांनी व्याख्याने धारवाडला करण्याचे ठरले. 22/2/55 रोजी गुरुदेव रेल्वेने धारवाडला गेले. त्यांच्याबरोबर सोलापूर, विजापूर, सांगली, अथणे, पुणे, बँगलोर व गावची जवळजवळ 25 ते 40 मंडळी होती. तारीख 23ला नेचर ऑफ गॉड, तारीख 24ला इन्स्टिट्यूट्स ऑफ देअर कन्झम्पशन्स व तारीख 25ला मॉरल प्रिपरेशन ऑफ मिस्टिकल लाईफ. तारीख 24ला इन्सेंटिव्स अँड देअर कन्झम्पशन्स, तारीख 25ला मॉरल प्रिपरेशन ऑफ मिस्टिकल लाईफ
आणि 23 तारखेला नेचर ऑफ गॉड अशी ही 3 व्याख्याने देऊन तारीख 26 रोजी विश्रांती घेऊन हुबळी मार्गे तारीख 28/2/1955 रोजी गुरुदेव निंबाळला पोहोचले. चौथ्या टप्प्यातील 2 व्याख्याने विजापूरला विजय कॉलेजमध्ये 6 व 7 नोव्हेंबर 1955 झाली. त्यांचे अध्यक्षस्थान त्यावेळेचे कर्नाटक विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू श्री D.C. पावटे यांनी विभूषले होते. या व्याख्यानाच्या वेळी प्रथमच टेप रेकॉर्डर म्हणजे वायर रेकॉर्डर वापरला. ह्या व्याख्यानाच्या वेळी विजापूर रेल्वे स्थानकावरील श्री K.H. कब्बूकरांच्या महालक्ष्मी मिलमधील बंगल्यात मुक्काम होता. 8 तारखेस महाराज विजापूरला आले म्हणजे कोठे कोठे जात होते त्या स्थळांना भेट देऊन कापूर लावून आले व त्याच दिवशी रात्री मोटारीने निंबाळला परत आले. 5व्या टप्प्यात 3 व्याख्याने एकाच मुक्कामात देण्याचे गुरुदेवांनी ठरवले. 25, 26, 27 डिसेंबर 56 असे 3 दिवस ठरले होते. 25, 26, 27 डिसेंबर 1956 असे 3 दिवस ठरले होते. गुरुदेव दिनांक 24/12/1956 रोजी दुपारी 12च्या रेल्वेने आपल्या परिवारासह धारवाडला निघाले. जणू निंबाळच त्यांच्याबरोबर आलेले आहे की काय असे वाटले. प्रवासात गुरुदेव सहसा कोणाशी बोलत नसत, पण मायेविण माहेर असे गुरुदेव इतर मंडळी बसलेल्या डब्यापर्यंत जाऊन त्यांच्या खाण्याची व्यवस्था झाली आहे किंवा नाही याची चौकशी करून आले. सोलापूर, विजापूर, सांगली, अथणी, पुणे, बँगलोर, मुंबई या गावची जवळजवळ 40-50 मंडळी त्यांच्याबरोबर होती. तारीख 25, 26, 27 असे 3 दिवस रोज सायंकाळी 6 वाजता त्यांची व्याख्याने झाली. क.व्ही.व्ही.चे तेव्हाचे उपकुलगुरू डॉक्टर D.C. पावटे 2 व्याख्यानांना अध्यक्ष होते व एका व्याख्यानात श्री V.K. गोकाक होते. संतांनी केलेली आत्मिक अनुभवाची वर्णने काल्पनिक कादंबरीतील वर्णने नसून त्या सत्य अशा अनुभवाच्या गोष्टी आहेत असे सांगून त्यापैकी काही अनुभव आपणास आल्याबद्दल त्यांनी ठामपणे सांगितले. आणखी काही व्याख्याने द्यावयाची राहिली होती, पण हा धारवाडचा त्यांचा शेवटचा प्रवास ठरला व K.V.V.ने आयोजित केलेल्या व्याख्यानामधील हे शेवटचे ठरले. बाकीची राहून गेली. दिल्लीचा दौरा. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यात महाराजांच्या खऱ्या मार्गाचा डांगोरा त्यांनी पिटला. त्याचा प्रतिध्वनी भारताच्या राजधानीत उमटला. व्याख्यानांसाठी दिल्लीहून त्यांना आमंत्रण आले. त्यांची व्याख्याने तेथे आयोजित करण्यात आली. त्यावेळेचे संपर्क व दूरवाणी मंत्री श्री R.R. दिवाकर यांनी पुढाकार घेऊन गुरुदेवांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आखण्याची व त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी उचलली. तारीख 2/3/1952 रोजी रात्री 2 वाजता गुरुदेव अलाहाबाद येथून दिल्लीला पोहोचले. त्यांची सर्व व्यवस्था श्री दिवाकरांच्या घरी करण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे पहिली 2 व्याख्याने कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. जेनेसिस ऑफ स्पिरिच्युअल रिअलायझेशन इन हिंदी सेंट्स हा पहिल्या व्याख्यानाचा विषय त्यांनी घेतला. दुसऱ्या व्याख्यानाचा विषय होता ग्रोथ ऑफ स्पिरिच्युअल रिअलायझेशन. तिसरे व्याख्यान त्यावेळेचे भारताचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनात झाले. केवळ आमंत्रितांना मात्र तेथे प्रवेश होता. इंडियन फिलॉसॉफी हा विषय त्यांनी तेथे घेतला होता. गुरुदेवांच्या सत्संगाचा लाभ मिळावा, त्याचा आनंद चाखावा, त्यांची व्याख्याने ऐकून आपल्या कानांचे पारणे फिटावे म्हणून दूरचे त्यांचे शिष्य व गुरुबंधू दिल्लीला गेले होते. डॉक्टर दाते यांच्या प्रभावाखाली आलेली काही मंडळी नाम घेण्यासाठी म्हणून दिल्लीला ह्यावेळी जोधपूरहून आली होती. दिल्लीच्या मुक्कामात गुरुदेवांनी काही लोकांना नाम दिले. दिल्लीहून परत जाताना आपल्या व्यायांच्या भेटीकरता म्हणून गुरुदेव ग्वाल्हेरला गेले. तारीख 10 मार्च 1952 दिवशी ग्वाल्हेर येथील महिपतीनाथ मठास गेले. त्यांना ढोले बाबांचा मठ असेही म्हणतात. 9/3/1952 रोजी रामदासी संप्रदायाचा मठ आबा महाराज यांच्या मठात जाऊन आले. कल्याण स्वामींचे बंधू दत्तात्रय यांनी लिहून ठेवलेले 5 ग्रंथ दासबोध, आत्माराम, पंचसमासी, जुनाट पुराण व मानसपूजा गुरुदेवांनी लिहिले. ग्वाल्हेरला 2 दिवसाचा मुक्काम करून ते अलाहाबादला परतले. दिल्ली दुसऱ्यांदा. दिल्लीचा दुसरा प्रवास दिनांक 13/4/1954 झाला. यावेळी 15/4/1954 राष्ट्रपती भवनात गीतेच्या पुस्तकातील द सबलाईम इन मिस्टिकल एक्सपिरियन्सेस या विषयावर गुरुदेवांचे भाषण पुन्हा एकदा वाचतो. द सबलाईम इन मिस्टिकल एक्सपिरियन्स या विषयावर गुरुदेवांचे भाषण व दिनांक 16/4/1954 रोजी त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पाथवे टू गॉड इन हिंदी लिटरेचर या ग्रंथाचे प्रकाशन असा कार्यक्रम होता. 15/4/1954 हा श्री निंबर्गी महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस व त्याच दिवशी गुरुदेवांचे भाषण अप्रतिम झाले. श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. 16/4/1954 रोजी भाषणातला उरलेला भाग व त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ग्रंथप्रकाशन असा कार्यक्रम झाला. गुरुदेवांबद्दल डॉक्टर राजेंद्र बाबू म्हणतात,
ज्या प्रोफेसर रानडेंनी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा नुसता अभ्यासच केला नाही तर ते अध्यात्मशास्त्र आपल्या आचरणात आणले, अशा प्रोफेसर रानडे यांच्याकडून या गहन विषयावर भाषण आपण सर्वांनी ऐकले आहे. प्रोफेसर रानडे गेली कित्येक वर्षे भारतीय भाषांमधील संत वाङ्मयाचा अभ्यास करीत आहेत. तसेच पूर्वीच्या संतांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात ते शास्त्र प्रकर्षाने जाणवत आहे. या खेपेस गुरुदेवांची व त्यांच्याबरोबर आलेल्या मंडळीची सोय त्यावेळचे गृहराज्यमंत्री श्री B.N. दातार यांच्याकडे होती. वरती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी गुरुदेवांबद्दल लिहिलेले आपण ऐकलेले आहे. प्रकरण क्रमांक 19 संपलेलं आहे. आता उद्या प्रकरण क्रमांक 20 आपण पाहणार आहोत. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.